हा घ्या. असं वाटतंय हो. छान झालं ना सगळ्यांसाठी. तुम्हाला गेम अगदी सोपं आहे, शिकायची पण आयुष्यातील प्रत्येक वयाची इच्छा असते एकदा ती शिखरची करावी, होय की नाही? मग तिथं काय करायचं सांग तुम्हाला. आयुष्यात एकदा तरी शिखरीला जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. बघूया तिथं 4 चेअर असतात. 4 चेअर म्हणजे 4 गाड्या आहेत रेल्वे. त्या रेल्वेच्या डब्यात आपण जाऊन बसायचं आहे. चंपापूर, पावापूर, संमेशिकजी, श्रवणबेळगोळ असे 4 गाड्या जाणार आहेत. तुमची भक्ती करायची तुम्ही आणि त्या डब्यामध्ये तुम्ही जाऊन बसायचं आहे. ज्या डब्याचं नाव येईल चिठ्ठीत ते आऊट. म्हणजे मी सांगेन, मी तिकडे सांगेन त्या डब्यात बसलेले आऊट. लक्षात इथं ह्या 4 ठेवलेल्या असतात. बघा हे आहे पावापूर. ही गाडी कुठे जाणार आहे? पावापूरला जाणार आहे. बसायचं नाही, सांगते ऐका. हा डबा आहे, ह्या अशा डब्यामध्ये समोर बसायचं. आणि लक्षात त्याच्यात सावलीनं फिरायचं. म्युझिक थांबलं की जाऊन थांबायचं. म्युझिक ह्याला कुठलं लागेल? शिखरचं. हे पावापूर आहे, हे श्रवण बेळगोळ आहे, हे चंपापुरी आहे. अजून एक पाहिजे मला. आणि एक सम्मेद शिखरजी आहे. तुमच्या लक्षात आलं का? ह्याच्या भोवती फिरायचं. म्युझिक चालायला लागलं की भक्ती करत फिरायचं. म्युझिक थांबलं मी तिथं जाऊन कुठलं पण चंपा परसोय त्या डब्यात तुम्ही समोर जाऊ. तुम्हाला जिथं वाटतं तिथं, पण एकदा गेलं की बदलायचं नाही. ह्या 4पैकी कुठल्या पण डब्यात तुम्ही जाऊन बसायचं. हा आणि मग मी नाव सांगितलं की त्या डब्यात मी घेते, त्या डब्यातले आऊट. लक्षात आलं? त्यात तुम्ही राहायचं. नंतर मी नाव घेणार आणि नाव घेतलं त्या डब्यात कोण आहे ते आऊट. आलं लक्षात? तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही काय करायचं? भक्ती करायची मस्त पैकी बसून राहायचं. कारण प्रत्येकीनं ह्यात भाग घ्यायचा आहे. प्रत्येकीसाठी वेगवेगळे नवीन नवीन गेम असणार आहेत. ह्याच्या भोवती भक्ती करत जायचंय तुम्ही. भक्ती भक्ती
चंपापूर पावापूर श्रवणबेळगोळ ज्या गाडीमध्ये तुम्हाला जायचं आहे, ज्या क्षेत्रावर तुम्हाला जायचं आहे, त्या गाडीवर तुम्ही जाऊन बसायचं आहे. म्हणजे त्याच्या समोर उभे राहिला का नाही? राहिले. चंपापूर मध्ये या. तुम्ही चंपापूर फार हिल्स सावपत असतात तिकडे गेला तुम्ही म्हणूनच आवडत. रेडी, म्युझिक स्टार्ट. बसले का सगळे? सिक्रेट लावून बसा. आता ते काम करणार आहे. चला श्रवण बेळगोळ एक झालं. श्रवण बेळगोळ गेल्या. म्युझिक स्टार्ट. चला कोण झाले ना सगळे शिकते जिंकवलं ना. पुढच्या वेळी नक्की होईल. चला स्टार्ट.
गाडी लवकर सुटणार आहे. अच्छा बाबा बाबा चला म्युझिक स्टार्ट. चला पटपट 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 पट बसून घ्या. बसले आताच हुशार झाला तो. चला चंपा श्रवण वेळगुळा एकदाची या बसले बसले चंपापूर या ताई ह्या गेमच्या विनर झालेल्या आहेत. त्या जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ते नाव सांग. तुमचं नाव सांग. सरोजिनी राजेंद्र गोरवाडे. मगाशी समजलं ममदापूर सगळे एक समजलं ममदापूरचे आले. चंपापूरला गेले आहे कधी जाऊन आले काय कसं वाटलं? छान वाटलं. तर आता सगळी चित्र अशी आहे तिथे गेले की तिथं येऊ वाटत नाही. मी लहान होते ते प्रत्येक जण शिखर जायचं. मी प्रत्येकाला पोचवायला जायची. आमच्या गावातल्या स्टॉपला बस बसली माळावरची लोक खेळायची बस जायची तोपर्यंत आम्ही जाणारच. आणि असे भाव करणार अशी मला कधी संधी मिळणार आणि मी शिखरजीला कधी जाणार. माझा लहान मुलगा पोटात होता 3 महिन्याचा त्यावेळी मी शिखरजी केले आणि त्या अक्षरशः ती माती खूप लावले. ह्या पावन भूमीत येण्याचं सौभाग्य मला मिळालं. आणि इतकं माझं पोरगा आता सांगायचं झालं तर इतकं शांत सुशील आहे आणि नक्कीच ते आयुष्यात काहीतरी मोठं करणार याची मला खात्री आहे. कारण त्याचे जे संस्कार झालेले आहेत. कारण 3ऱ्या महिन्यात पोटात आईच्या असताना त्याने शिखरजी त्यानंतर एकदा त्याने शिखरजी केलेली आहे. अशी आपली प्रत्येक क्षेत्र ही अगदी पावन आणि पतित आहे आणि त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे. ही मात्र काळाची गरज आहे. ते उठावं. बस्तीच्या गाभाऱ्यात आदिनाथ मूर्ती राजेंद्र यांच्या हो सगळीकडे कीर्ती. आता इथं एवढ्या गावात पसरली बरोबर गावात राजेंद्राची कीर्ती पसरली त्यांच्या समोर. चला पुढचे मेंबर कोण येणार? पट 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 उतरायचं. चला लवकर. नामतीने बोलूने येलवा नेणं हो. आता नाव घेऊन मला बोलवायला लावू नका. पुढे प्रत्येकाला यावं लागणार आहे. चला लवकर. पट 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 पट. एक 10 जणी तरी यायला पाहिजेत बघा की बघा.
गॅप नको, चालू करा की. गॅप पडू नका, सुरू करा. चला आले काय 10 महिना पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 नाही रे बापरे, माझं काय नाव घेऊ नका. चला या लवकर, ज्यांना यायचं त्यांनी यावं. अगो बाई, जाऊन तिथे मी कसं जाऊ, घराला जाऊन मला काय म्हणून माहिती नाही. 2 4 6 8 9 झाला. नाव सांगा, पटपट नाव सांगा. ताईंनी टाकून सगळ्यांना झोपवलं. ताईंनी त्याला संगीतलं, सगळ्यांना झोपवलं, जागा केलं. कारण माझ्या नावातच संगीत आहे हो. संगीत वाजवलं की मला काय सुचत नाही. आमच्या साधूच्या ताईला चांगलं माहिती. नाव सांगा पटपट. सुनीता वैभव चौगुले. गाव सुनीता आदिनाथ चौगुले होते गाव. आपापसात बोलू नका. जी इथं बसून बोलेल तिला इथं बोलू आणि इथं बोलायला लावणार. आपण आपली ओळख सगळ्यांना करून द्यायची आहे. आपण जैन धर्मात आहोत. आपण ओळख करण्याला काय म्हणते, सर्वांना जैन म्हणजे माझं असं सांगायचं काय. मी 6 वर्षाला मी विजयकुमार कुटुंबे मालगाव. जय जिनेंद्र. मी प्रणवती अभिनंदन खोपरे मालगाव. सर्वांना जय जिनेंद्र. मी सौ स्वाती नरेंद्र चौगुले चिंचवाड. सर्वांना जय जिनेंद्र. तुमचं ह्या गेम मध्ये सर्वांचं स्वागत. तुमच्यासाठी पण अतिशय साधा सोपा गेम आहे. आपल्याला हात म्हणजे व्हाईट असते, त्याच्यापेक्षा हात ब्लॅक असते. दोन्ही हात व्हाईट म्हणलं की असं करायचं, ब्लॅक म्हणलं की असं करायचं. पण त्याच्या पहिला सैराट पिक्चर बघितलाय का? बघितलं तुम्ही? आमची काय म्हणते हो? मराठी समज, इंग्लिश समज मराठी समजतं काय? इंग्लिश मधून बोलू. सर्वांना एक विनंती आहे, भाषासाठी कोण कोण थांबणार आहे हात वरती करा. खाली जेवण करायचं सांगायचं आहे. भाषा करायला कोण कोण हात लावता वरती करा, काउंट करा. जेवणाला कोण कोण भाषाला असं नाही, जेवणाला कोण कोण थांबणार ते सांगा. काउंट करा तुम्ही. हात वरती करा, काउंट करा. सर्वांना जय जिनेंद्र. इकडे लक्ष द्या. ज्या महिला संध्याकाळच्या जेवणाला थांबणार आहेत, ज्या राहणार आहेत तर त्यांना जेवण आहेच, पण ज्या जीवन जाणार आहेत गावाकडे जाताना त्यांनी हात वर करायचा. जेवणाचा बरोबर आपण 6 वाजता सुरू करायचंय. 5:30 पावणे 6 आपण जेवण देणारच आहोत मासाचं. ज्या राहणार आहेत त्या पण, ज्यांनी जीवनच जाणार आहे तिथून घरी जाऊन परत जेवायला नको, त्यांना जीवन जायचं, त्यांनी सगळ्यांनी हातवर करा. राहणार आहे त्यांनी पण हातवर करा. ज्या इथे राहणार त्या पण करा. हा, आता काउंट करा. मोहिनी ते काउंट करा. हा, सगळे जेवण तर मला काही अडचण नाहीये. आपण जेवणाची व्यवस्था सगळ्यांचीच केलेली आहे. पण असं व्हायला नको की तुमच्या सगळ्यांचं मी जेवण करणार आहे, तुम्ही जर गावाकडे जाणार असला तर जेवणार नसला तर अडचण नको. सगळे जेवून जावं असा आमचा आग्रह आहे. सगळे जेवून जात आहे का? सगळे जर वर्षा करून जाणार काय? पण जे जेवून जाणार आहेत त्यांनी हातवर करा. जे राहणार आहे जेवून जाणार ते सगळ्यांनी, अगदी व्हाईस चेअरमन पासून सेक्रेटरीच्या पासून सगळ्यांनी हातवर करा. म्हणजे काउंटिंग करायला बघू.